नेरळ गावात रायगड जिल्हा परिषदेची केंद्र शाळा पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे भिजून गेली आहे। या शाळेच्या स्लॅबमधून पाण्याची गळती सुरू झाल्याने शाळेच्या दोन्ही मजल्यावरील शैक्षणिक साहित्य भिजले आहे। दरम्यान पाण्याची गळती रोखण्यासाठी शाळेच्या छपरावर पत्र्याचा शेड बसवावा अशी मागणी पालक वर्गातून करण्यात आली आहे। तर तालुक्यातील पाण्याच्या झालेल्या सर्व शाळांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तालुका गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी दिली। नेरळ गावात कुंभाराळी येथे रायगड जिल्हा परिषदेची दुमजली इमारत असलेली शाळा आहे। या शाळेला कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचा केंद्र शाळा असा दर्जा असून दुमजली इमारतीत इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण देणारी शाळा आहे। नेरळ गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शाळेत आजूबाजूच्या भागातून विद्यार्थी येत असल्याने या शाळेला महत्त्व आहे। या ठिकाणी पूर्वी कौलारू वर्ग खोल्या होत्या आणि षटकोनी शाळा इमारत देखील होती। त्या सर्व इमारती जमीनदोस्त करून जिल्हा परिषदेचे नेरळ विकास प्राधिकरणाकडून दुमजली इमारत बांधण्यात आली। त्याचवेळी तेथे यापूर्वीची जुनी आरसीसी बांधकाम केलेली इमारत देखील आहे। याच ठिकाणावरून शिक्षण विभागाच्या केंद्र शाळेचा कारभार शिक्षण विभागाकडून चालवला जातो। नेरळ विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेल्या शाळेमध्ये 3 वर्षांपूर्वी वर्ग भरण्यास सुरुवात झाली। त्याआधी 1.5 वर्ष ही इमारत बांधून तयार होती आणि तेथे वर्ग सुरू झाले नव्हते। सध्या या ठिकाणी असलेले सर्व वर्ग खोल्या या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी वापरल्या जात आहेत। मात्र या इमारतीच्या छप्पर असलेल्या आरसीसी बांधकामामधून पाण्याची गळती झाली आहे। त्याचा परिणाम शाळेच्या दोन्ही मजल्यावर पाणी गळतीचे पाणी निथळत आहे। नमस्कार, ही आपली नेरळची जिल्हा परिषद शाळा आहे। आता तुम्ही एखादी पाहू शकता, इथे विद्यार्थ्यांची इथं पूर्णपणे उपस्थिती पाहिजे, पण ते न असण्याचं कारण तुम्ही बघू शकता, वरून पूर्णपणे पाणी गळतंय। आज आपला महाराष्ट्र कुठे पोहोचला, आपला देश कुठे पोहोचलाय आणि या लोकांनी असे पातेले ठेवले, पातेले हे विद्यार्थ्यांसाठी असे पातेले ठेवले। ही अवस्था आहे का, तर वरून पाणी गळतंय, त्या बादलीत पाणी पडतंय। हे शाळेची सर्व दस्तावेज सर्व सामान आहे, त्याच्यावर प्लास्टिक टाकून ठेवलंय। यात तुम्ही पाहू शकता पूर्णपणे शाळेच्या महत्वाच्या गोष्टी असतील काही या अवस्था आहे नेरळमध्ये। आता आम्हाला तर माहिती नाही तर काम कोणी केलंय, पण ही सध्याची अवस्था आहे। या अवस्था करता आम्हाला स्थानिक कामोळे यांनी सांगितलं की अशी अवस्था आहे। त्यांनी स्वतःची मुलगी इथे शिकते, तिने आज तिच्या पोरीला विचारलं का शाळेत का जात नाहीये, तर तिने असं सांगितलं की बाबा वरून पाणी गळतंय, आमची बसायची व्यवस्था नाहीये। ही अवस्था इतकीच नाही, तुम्ही बघू शकता बाहेर पण आहेत, इथं विद्यार्थी बसतात, तुम्ही बघू शकता ही अवस्था आहे। आज कसं आहे लोकांनी करायचं मला सांगा, ही अवस्था बघायची कशी मुलं शिकणार। आपलं घर आपण स्वच्छ ठेवू शकतो आपल्या पोराबाळांसाठी, पण ज्यांना जिथं शिकवतो ती शाळा जर या प्रकारच्या परिस्थितीत असेल तर याला जबाबदार कोण आहे। अतिशय भयानक परिस्थिती आहे। मॅडम किती शाळा असते? 11 वाजता। आज काय आली मुलं, ही परिस्थिती आहे। याचं उत्तर देईल कोण, याचा मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे। अशी परिस्थिती आपल्या नेरळमध्ये आहे। नेरळ जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, ते नेरळची ही अवस्था आहे। जिल्हा परिषदची शाळा आहे, पण याची अवस्था जर अशी असेल तर मला वाटते मुलांचं भविष्य धोक्यात आहे। हे स्पष्ट माझं जाहीर मत आहे। काय अवस्था आहे शाळेची? आम्ही सकाळी उठलो होतो तर सकाळी विचारलं मी मुलीला का म्हणून शाळेत काय नाही जाते, आज कशी शाळेत झालं म्हणून पाणी असतं पडतोय वरतून खाली तुला स्लॅबवरून गळतोय, त्यामुळे मी शाळेत सुट्टी बोलले टीचर लोकांनी, त्यामुळे आम्ही सुट्टी घेतलेली। तर ही अवस्था आहे। मॅडम मला तुम्ही सांगा, इथे पूर्णतः सगळ्या सुखसोयी आहेत का? नाही येत। आम्ही पण स्वच्छ करायला सांगितलं, पाणी टाकी साफ करून द्या, टाकी पण देत नाहीये। बघा ही तुम्ही बघू शकता, इथे स्वच्छता बघा, बघा काय स्वच्छता। यांनी वारंवार विनंती केली, ही अवस्था इथे ना काय आहे बघा। हे काय मॅडम? पाण्याचंच आहे, पण हे पिण्याच्या पाण्याची मशीन आहे बघा। आणि ती मुलं झेडपीची मुलं पाणी पितात ना सर हे। हा, आम्ही त्यांना सांगतो अहो पिऊ नका, आम्ही हा फिल्टर भरून ठेवते ना, मी माझ्याकडे आहे, तिथलं प्या, तिथलं पिऊ नका, खूप घाण आहे, ते टाकी साफच होत नाहीये। म्हणजे उद्या जर मुलांच्या चिकट वगैरे झाले त्याच्याबद्दल पण कंप्लेंट केली, अजून नाही। हे बघा इथे विद्यार्थी येण्याचं हे प्रवेशद्वार आहे, याची अवस्था बघा। जर उद्या इथून कुठला पोरगा जर सटकून पडला, त्याच्या काय इजा झाली, त्याचा जबाबदार कोण आहे मला सांगा। ही परिस्थिती आहे नेरळ जिल्हा परिषदेच्या शाळेची। काय आदर्श घेणार आपण याच्यामधून, याला जबाबदार कोण, याचं उत्तर तर मला माहित नाही। आता कोण देणार आहे ते, सर्वच जण ऍक्टिव्ह आहेत, पण आता ह्या प्रश्नावरती कोण उभं राहिले मला पाहायला जरा आवडेल। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत।